नमस्कार सर्वांना, मी रेश्मा. जॉय अँड फील या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण आज पाहणार आहोत रुमोडी धरण, लुमणेखोल गावदेवी, मोर आणि ते तुम्हाला शोधायचं आहे, बघायचं आहे बारकाईने कुठे दिसतोय मोर आणि सूर्यास्ताचा सुंदर असा व्ह्यू आपण आज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. या उरमोडी धरणापासून. उरमोडी धरण हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण आहे. हे धरण उरमोडी नदीवर बांधण्यात आले आहे. या धरणाची लांबी सुमारे 12 किलोमीटर आहे. हे धरण सज्जनगडच्या पायथ्याशी परळी या गावाजवळ आहे. हे धरण सातारा जिल्ह्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. उरमोडी नदी परळीपासून सुरू होऊन नागठाणे, बोरगाव मधून वाहत जाते आणि काशिळ येथे कृष्णा नदीला मिळते. उरमोडी नदीचा उगम भांबावली, वेणेखोल, सांडवली, केळवली, खडगाव, कुस इत्यादी गावांमधून झाला आहे. हे धरण 1997 साली बांधण्यात आले आहे. वर्षा ऋतूनंतर पालवी फुटल्यानंतर हा व्ह्यू कसा दिसतो ते बघा. हा मी सज्जनगडवरून घेतलेला व्ह्यू आहे. किती सुंदर असा मनमोहक आहे. मला तर हा व्ह्यू खूप आवडतो. आणि तुम्हाला? आमच्या स्त्रीला असे हे निसर्ग सौंदर्य पाहायला खूप आवडते. हे धरण हे प्री वेडिंग शूटिंगसाठी एक फेमस केंद्र झाले आहे. या धरणाच्या बांधकामामुळे 164 एकर क्षेत्र पाण्याखाली गेले. त्यामुळे 60 गावांमधील रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागले. त्यावेळी परळी हे गाव मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जात होते. आता सुद्धा आहे, परंतु छोटी, त्यावेळेस खूप मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जात होती. लुमणेखोल या गावदेवी मंदिराकडे जात असताना वाटेत रस्त्यामध्ये आम्हाला एक मोराचे दर्शन झाले. तुम्ही पाहू शकता. एकदम दबकत पावलाने पुढे जाऊन मी हे शूटिंग केलेले आहे. तो पहा दिसेल आता. साधारणतः तुम्ही पाहू शकता पशु पक्षी प्राणी हे ज्यादातर जिथे शुद्ध वातावरण असते तिथेच राहतात. नैसर्गिक ठिकाणी जिथे पाण्याचा स्रोत आहे आणि हिरवळ वनराई आहे तिथेच राहणे पसंत करतात. आणि आम्ही आता पोचलेलो आहोत लुमणेखोल या गावदेवी मंदिराजवळ. या पुढच्या बाजूलाच उरमोडी नदी वाहते. पावसाळ्यामध्ये इथे खूप पाणी असते, परंतु आता हा उन्हाळा आहे. आम्ही इथे बाहेरूनच दर्शन घेतले. मंदिर बंद होते. इथे तुम्हाला थोडंसं व्यवस्थित दिसू शकते बघा तुम्ही. मंदिराच्या बाजूलाच ही पहा गणपतीची कशी सुंदर मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. हा मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे. इथेच तुम्ही पुढे पाहू शकता श्री महाकाली मंदिर आणि श्री दत्तगुरु मंदिर आहे मंदिराच्या बाजूला. सूर्यास्ताचा व्ह्यू पण किती सुंदर दिसत आहे ते तुम्ही पाहू शकता. हे श्री दत्तगुरु मंदिर आणि हे श्री महाकाली मंदिर. चला तर मग पुढे जाऊया आपण. इथूनच 4-5 पावले पुढे गेल्यानंतर उरमोडी नदी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि या उरमोडी नदीवरच हे उरमोडी धरण बांधलेले आहे पुढे.
हे पक्षी बघा पोहण्याचा किती आनंद घेत आहेत. सूर्यास्त खूप सुंदर दिसत आहे. सूर्योदय जसा मनाला प्रसन्न करतो तसाच सूर्यास्त तुमच्या मनाला निवांत करतो. सायंकाळी एखाद्या अथांग समुद्रकिनारी अथवा माळ रानावरून सूर्याचा असा निरोप घेणं खूप अविस्मरणीय आहे. प्रत्येक सूर्यास्त आपल्या मनातील काळोख दूर करून नव्या दिवसाची आशा निर्माण करतो. संध्याकाळचा सूर्यास्त सांगतो की प्रत्येक शेवटानंतर नवा सूर्योदय आहे. सूर्यास्त म्हणजे फक्त अंधाराचं आगमन नाही, तर शांततेचा संदेश देणारा क्षण आहे आणि ही शांतता मनाला एक नवीन उमेद देते. चला तर मग भेटूया पुन्हा असाच एक नवा व्हिडिओ घेऊन. हे सुंदर दृश्य पाहून आम्ही आता परतीच्या वाटेला लागलो. चला तर मग धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि आम्ही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेले काही क्षण